नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 मार्चचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली अस्मिताला उठवायला जातात आणि तिला सगळा घडलेला प्रकार सांगतात. अर्जुन जीवाच्या आकांताने बिचारा अस्मिताला सगळं समजवण्याचा प्रयत्न करतो. तरी सचिन तिला बोलतो, "अगं ती मुलगी नव्हती. तो एक माणूस आलेला. मला लोनचे पैसे परत करण्यासाठी मला धमकवायला माणूस आला होता." अस्मिता म्हणते, "अर्जुन एवढं ओरडून सांगू नकोस. मला माहिती आहे सगळ्या सचिनच्या लोनबद्दल. आणि तो माणूसच होता मला हे पण माहिती आहे. त्याला लोनची लोकं त्रास देतात मला हे पण माहिती आहे. तू उगाचच मध्ये पडू नकोस. आम्ही आमचं काय ते बघून घेऊ ना इथून पुढे जे काय होतंय ते." अर्जुन म्हणतो, "आम्ही तुला तेव्हाच सांगत होतो की ह्या सगळ्या ह्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. हा माणूस व्यवस्थित नाही आहे. तरीसुद्धा तू ह्याला इकडे घेऊन आलीस." अस्मिता म्हणते, "अरे अर्जुन मला सगळं माहिती आहे. तू प्लीज ह्या सगळ्यामध्ये पडू नकोस आणि आय एम सॉरी की लोनवाले आपल्या घरापर्यंत आलेत." सायली म्हणते, "अस्मिता ताई तुम्ही फार मोठी चूक करताय पण ह्यानं परत बोलवून." अस्मिता म्हणते, "जी काही चूक जरी होत असेल ना तरी मी ती भोगायला तयार आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही ह्या सगळ्यात पडू नका." अर्जुन म्हणतो, "चल सायली, हिला समजावून काहीच उपयोग नाही आहे. कारण हिच्या डोळ्यावर हिच्या पतीच्या प्रेमाची पट्टी बांधलेली आहे. त्याच्यामुळे किती पण डोकंफोड केली ना तरी ही काय ऐकून घेणार नाही आपलं." नंतर अर्जुन सायलीने म्हणतो, "आता बस झालं. मी आता काही करून सगळ्यांना सांगणार आहे आणि ह्याला घराबाहेर काढणार आहे." सायली म्हणते, "ओ तुम्ही असं काही करू नका." अर्जुन म्हणतो, "नेमका तो गेटच्या बाहेर होता. नाहीतर CCTV कॅमेरामध्ये कैद झालं असतं सगळं." सायली म्हणते, "तुम्ही हे सगळं करून काय फायदा आहे? कारण ते पूर्णपणे एक्सेप्टच नाही करणार की ती मुलगी होती मी भेटायला आलेली. एवढ्या अंधारातसुद्धा मला कळत होतं की ती मुलगीच आहे." अर्जुन म्हणतो, "तोच तर प्रॉब्लेम आहे." सायली म्हणते, "हे जरी तुम्ही सिद्ध केलं की जरी ती मुलगी आहे तरीसुद्धा अस्मिताताई ते कधीच ऐकून घेणार नाही आणि पुन्हा आपल्यावरच ते शेकेल प्रकरण." सायली म्हणते, "तुम्ही शांत झोपा बघू आणि माझी खात्री आहे ह्यातूनही आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल." दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीला उठायला उशीर होतो. ती एकदम ओरडते, "बापरे 7 वाजले. नेमके होळीच्याच दिवशी मला उठायला वेळ झाला." इकडे सगळे खाली टेबलजवळ जमलेले असतात. बघतात तर जेवण सगळं झालेलं आहे. कल्पना आणि सुमन जेवण चेक करायला येतात. सुमन म्हणते, "अरे हे तर सगळं झालेलं आहे पुरणपोळीपासून तयार." कल्पना म्हणते, "अगं आपल्याला काही करायची गरज नाही आहे. सायलीने सगळं करून ती तयार झाली असणार." तेवढ्यात तिकडे रविराज आणि प्रतिमा येतात. प्रतिमा चालत चालत येत असते तेवढ्यात तिला एकदम धाप लागते आणि ती पटकन खुर्चीवर जाऊन बसते आणि विचार करते की गेले काही दिवस हे काय चाललं आहे. मला 2 पावलं चाललं तरी एवढं दमायला का होतं आहे. तेवढ्यात सायली आणि अर्जुन खाली येतात. सायली म्हणते, "ह्यांच्यामुळे मला उशीर झाला." प्रताप म्हणतो, "अगं सायली पण सडा रांगोळी पण घातली आहे, तुळशीची पूजा पण झाली आहे." सायली म्हणते, "कदाचित विमलताईने केलं असेल." विमल तेवढ्यात तिकडे येते आणि म्हणते, "मागच्या पुढच्या दोन्ही खोल्या मी साफ केल्यात. आता पुरणाची तयारीला लागूया." अर्जुन म्हणतो, "म्हणजे पुरणपोळीसुद्धा विमलने नाही बनवली आहे. मग कोणी बनवलं?" तेवढ्यात तिकडे अश्विन येतो. अश्विन सगळ्यांना विचारतो, "अरे कोणी तन्वीला बघितलंय का? सकाळपासून ती गायब आहे. खोलीत दिसत नाही आहे." तेवढ्यात तिकडे तन्वी येते. हात पूजेचं ताट असतं आणि म्हणते, "अरे अश्विन आहे मी इथे. तुळशीची पूजा करत होते आणि सडा रांगोळी पण घालून झाली आहे. सायली तू काही काळजी करू नकोस. एक दिवस उशिरा उठलीस तर काही होत नाही आहे." कल्पना म्हणते, "म्हणजे आज सूर्य पश्चिमेला उगवलेला दिसतोय तर?" अश्विन म्हणतो, "सूर्य पूर्वेलाच उगवलाय पण तुम्हाला ते दिसत नाही आहे. तन्वी नेहमी तुमच्यासाठी काही ना काहीतरी तळमळीने करण्याचा प्रयत्न करते पण तुम्हाला तर त्याचं कौतुक नाही आहे. निदान चेष्टा तरी करू नका." तन्वी म्हणते, "अरे अश्विन ते जाऊ दे. मी फार मोठ्या चुका केल्यात आणि त्याचा पश्चाताप करायला मला थोडा तर वेळ लागेलच ना. आई बाबा मला तुमच्यासोबत ही होळी मनापासून साजरी करायची आहे." तन्वी म्हणते, "मी पुरणाचं सगळं तयारी करून ठेवली आहे. पूर्णाजी देवाच्या नैवेद्यासाठी मी पुरणपोळी करू का?" पूर्णाजी म्हणते, "त्याची गरज नाही आहे. सायली करेल." अश्विनला लगेच तन्वीचा पुळका लगेच म्हणतो, "तुम्हाला तिचे एफर्ट्स दिसत नाहीत का हो? काय तुम्ही असे वागता तिच्यासोबत?" रविराज लगेच टोला मारतो, "तिचे एफर्ट्स दिसत आहेत की तिचा खोटेपणा हे काही दिवसात लगेच समजेलच आपल्याला." सायली म्हणते, "रविराज काका राहू दे. प्रियाला बनवू दे नैवेद्य. तसं पण नैवेद्याला कोणी नाही नाही म्हणू शकत ना. तिला बनवू द्या." पूर्णाजी म्हणते, "तन्वी नैवेद्याला साजेशा पुरणपोळ्या बनवू शकेल याच्यावर माझा विश्वास नाही आहे. त्याच्यामुळे तूही पुरणपोळ्या बनव सोबत आणि जा कामाला लागा. तन्वी जा गं किचनमध्ये."
आता तन्वी फार खुश होते, कारण तन्वीला किचनमध्ये एंट्री मिळालेली असते. अर्जुन म्हणतो, नागराजला शिक्षा झाली आहे तेव्हापासून ही अजून छान वागते असं नाही वाटत आहे तुला? सायली म्हणते, हो. आणि नागराजने घातलेल्या कोड्याचं उत्तर प्रियाच आहे हे ह्याच्यामुळे आणखीनच सिद्ध होतं आहे. ही एक आपल्याला खूण मिळाली आहे. तिचं भिंग फुटू नये म्हणून हे सगळे प्रयत्न चालू आहेत. कळतंय का तुम्हाला? इकडे अस्मिताला काही केलं उठायला होत नसतं. डोळ्यावर नुसती झापड आलेली असते. प्रताप म्हणतो, सणावाराच्या दिवशी एवढा वेळ कशी झोपून राहिली? चल कल्पना बघून येऊया. अस्मिता म्हणते, डॅड मला माहिती नाही मला का उठायला होत नाही अजिबात. एकदम गाढ झोप लागली आहे तरी पण झोप पूर्ण झाल्यासारखी वाटतच नाही आहे. प्रताप म्हणतो, तिची औषधं बदलली आहेत का डॉक्टरने? अस्मिता म्हणते, नाही, रात्रीची काहीच औषधं नाही आहेत. हां, पण रात्री सचिनने आणलेलं दूध मी पिऊन झोपले होते मात्र. प्रताप म्हणतो, अस्मिता तुझ्या नवऱ्याला सांग की तुझे आई वडील अजून जिवंत आहेत तुझी काळजी घ्यायला. त्याला ह्या सगळ्या भानगडांमध्ये पडायची गरज नाही आहे. चल उठ. इकडे तन्वी विचार करत असते की ही आता मला पुरणपोळ्या तर करायला देणार नाही, थोडा वेळ लागेल. आधी सगळा स्वयंपाक करून घेते म्हणते, मग त्याच्यानंतर पुरणपोळ्या करेन. तोपर्यंत आता खूप वेळ आहे माझ्याकडे. एक काम करते, तोपर्यंत नागराजच्या वकिलाला भेटून येते. पण ह्या लोकांना जर संशय आला की ही इकडून निसटली आहे तर सगळी मेहनत केलेली फुकट जाईल. यांना न कळता असं काहीतरी कट करायला लागेल. तेवढ्यात कल्पना प्रतापला सांगते की अहो जरा बाजारातून जाऊन सामान घेऊन या ना, ही बघा या आधी. रविराज म्हणतो, मी पण येतो चल. तन्वी म्हणते, एवढ्या उन्हातून तुम्ही कशाला जाताय? मीच जाते ना आणून. पूर्णाजीच्या डोक्यात एक कल्पना येते. ती विचार करते की तन्वी एवढं गोड गोड बोलते, काहीतरी कट असणारच हिचा. ती लगेच म्हणते, तन्वी तू कुठे जाऊ नकोस, त्यांना जाऊ दे. तुझ्यासाठी एक माझ्याकडे नवीन काम आहे. तन्वी म्हणते, हो सांग ना. पूर्णाजी म्हणते, होळीला शास्त्र म्हणून ना 5 शेणाच्या गोवऱ्या थापायच्या असतात. एक काम कर, तू गोमूत्र आणि शेण घेऊन ये आणि गोवऱ्या थापून घे. तन्वीच्या चेहऱ्यावर 12 वाजतात एकदम. रविराज म्हणतो, शेणाकडे गोवऱ्या बनवायच्या सोडून द्या, शेणाकडे बघणार पण नाही तन्वी. तन्वी म्हणते, नाही नाही, पूर्णाजीने जे काम सांगितलं ते मी नक्की करेन. इकडे अर्जुन आणि चैतन्य म्हणत असतात की आपल्याला काहीतरी ठोस पुरावा हवा की साक्षी आहे, जिवंत आहे ते सुद्धा. चैतन्य म्हणतो, अरे पण तू तर बघितलेस तिला आणि तुझ्याकडे फोटो पण आहेत ना. अर्जुन म्हणतो, मागच्या हिअरिंगमध्ये काय झालेलं माहिती आहे ना, की हे फोटो AIचे आहेत असं सिद्ध झालं होतं कोर्टामध्ये. तर त्याच्यामुळे आपण ती रिस्क घेऊ नाही शकत. त्याच्यामुळे आपल्यापैकी कोणीतरी साक्षीला अजून बघितले ह्याचा पुरावा आपल्याला लागेल. अर्जुन म्हणतो, साक्षी मैपतला भेटायला कधी ना कधी तर येतच असेल, तेव्हा आपल्याला तिचा माग काढायला हवा. कारण आत्ता मला ही केस लवकरात लवकर संपवायची आहे. मला खूप गिल्टी वाटते. तेवढ्यात सायली नाश्ता घेऊन येते आणि ती विचारते, कशाबद्दल? अर्जुन आता सायलीला काहीतरी थापा मारतो आणि वेळ निभावून नेतो. नंतर आपल्याला दाखवतात की सचिन साक्षीला फोन करतो. तो म्हणतो, मला इथली सगळी कामं रॅपअप करायला लागतील, त्याच्यानंतरच मी तुला भेटायला येईन. साक्षी म्हणते, येशील ना तू मला भेटायला? सचिन म्हणतो, ऑफकोर्स. मला तुला भेटायला किती आतुर झालो आहे हे तुला कल्पना नाही आहे. साक्षी सचिनला म्हणते, मी तुला एक लोकेशन पाठवते, त्या लोकेशनवर लवकर ये, बाय. आता सचिन विचार करत होतं की अस्मिताला कसं सांगू मी बाहेर चाललो ते. तेवढ्यात अस्मिता येते आणि म्हणते की आज तर होळी आहे आणि तू जर रूमच्या बाहेर पडला नाहीस तर मला खूप वाईट वाटेल. आपण सगळ्यांसोबत होळी साजरी करूया ना. सचिन विचार करतो, हो हो नक्कीच. तुझ्यासाठी मी सगळ्या घरच्यांचे टोमणे ऐकायला तयार आहे. पण एक काम कर माझ्यासाठी. आज नवीन दिवस आहे ना, मग एक काम करूया, तुझ्यासाठी एक नवीन ड्रेस घेऊया. तो ड्रेस घालूनच तू पूजा कर, ठीक आहे? चालेल तुला? अस्मिता म्हणते, हो हो नक्कीच. मग सचिन कुत्सितपणे हसतो, कारण त्याची इच्छा पूर्ण झालेली असते. तो विचार करतो की ह्या निमित्ताने मी पटकन साक्षीला जाऊन भेटून येईन. सचिनच्या नंतर लक्षात येतं की त्याच्याकडे तर पैसेच नाही आहेत. तो लगेच म्हणतो, अस्मिता सॉरी, मी तुला म्हटलं की नवीन ड्रेस घेऊन येतो, पण तुला तर माहिती आहे माझ्याकडे आता काहीच पैसे नाही आहेत. अस्मिता म्हणते, तू काही काळजी करू नको. आणि तिचं कार्ड देते त्याला आणि त्याला सांगते, हे घे, हे कार्डने माझ्यासाठी पण ड्रेस घेऊन ये आणि तुला पण काही गिफ्ट हवं असेल तर तू हे घेऊन ये. इकडे आपल्याला दाखवतात की खाली सगळे एकत्र जमलेले असतात. तेव्हा प्रतिमाला एकदम अचानक चक्कर येते. कल्पना म्हणते, अगं काय होत आहे तुला हे? प्रतिमा म्हणते की काही दिवसांपासून असंच होतं आहे. प्रताप म्हणतो, थांब मी अश्विनला लगेच बोलवतो. अश्विन प्रतिमाला चेक करतो. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सगळे होळी साजरी करत असतात.
तेव्हा जळती होळीचं एक लाकूड प्रतिमावर पडत असतं आणि सायली तिला वाचवते. नंतर आपल्याला दाखवतात की प्रतिमाची हालत खूपच खराब असते आणि तिला ब्लड ट्रान्सफ्युजनची म्हणजेच रक्ताची गरज असते. तेव्हा हॉस्पिटलमध्ये रविराज म्हणतो की तन्वीचा आणि प्रतिमाचा रक्तगट एकच आहे, त्याच्यामुळे तन्वी मॅचिंग डोनर आहे, तिला फोन करूया. तन्वी हे ऐकताच तिकडून पटकन पळ काढते आणि मग अश्विन तिला खूप प्रयत्नाने फोन करतो, पण तिचा फोन स्विच ऑफ असतो. नंतर लक्षात येतं की सायलीचा आणि प्रतिमाचा रक्तगट सेम आहे आणि सायली रक्त द्यायला तयार झालेली असते. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल. बाय.